नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्कॉलर स्टडीमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत थर्ड मेथड, डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल असं पण म्हणतात त्याला. तर आपण सुरू करूया. डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल. डिटर्मिनंट मेथड शिकण्यापूर्वी आपल्याला हे माहिती पाहिजे की डिटर्मिनंट म्हणजे काय असते आणि ते सॉल्व कसं करायचं. तर आपण स्टार्टिंगला बघूया डिटर्मिनंट काय असतं. अशा दोन लाईन आणि त्याच्यामध्ये सपोज ABCD हा जो सेटअप असतो त्याला डिटर्मिनंट असं म्हणतात. आणि हा रिप्रेझेंट करताना आपण जनरली कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करतो. म्हणजे A इज इक्वल टू किंवा B इज इक्वल टू असं लिहितो. A इज इक्वल टू डिटर्मिनंट. या दोन लाईनमध्ये जे काही नंबर लिहिलेले असतात त्याला डिटर्मिनंट असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे असे आडवे आहेत म्हणजे AB याला आपण रो म्हणतो आणि जे उभे रिप्रेझेंट केलेले नंबर असतात त्याला आपण कॉलम म्हणतो. म्हणजे AC हा जो आहे तो कॉलम आहे आणि AB हा जो आहे तो रो आहे. हा रो आहे आणि हा आहे कॉलम. तर या डिटर्मिनंटमध्ये हा एक रो आहे, हा एक रो आहे, दोन रो आणि हा एक कॉलम आहे आणि हा एक कॉलम आहे. म्हणजे याच्यामध्ये रो किती आहेत? 2 आहेत आणि कॉलम किती आहेत? 2 आहेत. आता इच रो आणि कॉलममध्ये 2-2 इलेमेंट्स आहेत. म्हणजे आता या रोमध्ये आपण बघितलं A, B हे 2 इलेमेंट आहेत आणि आपण जर कुठलाही कॉलम बघितला, हा बघा किंवा हा, तर याच्यामध्ये सुद्धा 2 इलेमेंट आहेत. त्यामुळे याची डिग्री ऑफ डिटर्मिनंट जी आहे ती 2 असणार आहे. डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू 2. सपोज आता मी हा डिटर्मिनंट असा लिहिला ABCDEFGH आणि I. ते सध्या नसणार आहे आपल्याला पण सिलेबसमध्ये, पण समजण्यासाठी सांगते. आता या डिटर्मिनंटमध्ये 3 रो आहेत. 1, 2 आणि 3 रो झाले आणि कॉलमसुद्धा 3 आहेत. एक कॉलम हा दुसरा कॉलम झाला आणि हा तिसरा कॉलम. आणि प्रत्येक रो आणि कॉलममध्ये प्रत्येकी 1, 2, 3 इलेमेंट आहेत. या रोमध्ये 3 आहेत, याच्यामध्ये पण 3, याच्यामध्ये पण 3 आणि जर कॉलममध्ये बघितले तरीसुद्धा 3 इलेमेंट आहेत. त्यामुळे याची डिग्री असणार आहे ती डिग्री ऑफ डिटर्मिनंट ती 3 असणार आहे. आपल्याला सध्या 2x2च बघायचं आहे. त्याच्यामुळे 3x3चं फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी इथं दाखवलेलं आहे. आपल्याला याचाच अभ्यास करायचा आहे. आता आपण शिकूया सॉल्व कसं करायचं, व्हॅल्यू कशी काढायची डिटर्मिनंटची. आता आपल्याला सपोज या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, तर व्हॅल्यू आपण कशी काढणार? A इज इक्वल टू यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मायनस यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे AD मायनस BC असं सॉल्व करायचं. मी आता एक एक्झाम्पल घेते, त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. बुकमधलंच एखादा एक्झाम्पल घेते मी. पेज नंबर 10वरती दिलं आहे बघा. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. त्याच्यामधलं फर्स्ट आहे तेच मी सॉल्व करून दाखवते. फर्स्ट आहे ते A इज इक्वल टू डिटर्मिनंटमध्ये 5, 3, 7 आणि 9. आता ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर कशी काढणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं या दोघांचं आणि त्याच्यामधून या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करायचं. म्हणजे इज इक्वल टू 5 × 9 मायनस 3 × 7 इज इक्वल टू
5 9 जा 45 मायनस 7 3 जा 21 आणि यांची सबस्ट्रॅक्शन येते 24. मग हे आपला आन्सर झाला 24. असा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. क्रॅमर्स रूलचं जे एक्सप्लेनेशन आहे ते पेज नंबर 11 आणि 12वरती दिलेलं आहे. ते मी सध्या तुम्हाला सांगत नाही आहे. जेवढं आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायला लागेल तेवढंच मी सांगते. आणि जर तुम्हाला याचं जर डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल की कसं आलं काय, तर तुम्ही मला कमेंट करा. मी दुसरा एक नवीन व्हिडिओ त्याच्यासाठी सेपरेट बनवेन. तर आत्ता मी शिकवताना डायरेक्ट शिकवते की एक्झाम्पल्स क्रॅमर्स रूलने सॉल्व कसे करायचे. सपोज आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. आता हे दोन सपोज एक्झाम्पल दिलेले आहेत 1 आणि 2. तर हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर क्रॅमर्स मेथडने आपल्याला 3 डिटर्मिनंट मिळतात सुरुवातीला. जे असतं डी काय असतो a1 a2 b1 b2. त्याच्यानंतर एक मिळतं dx काय असतो c1 c2 b1 b2. त्याच्यानंतर dy काय असतो a1 a2 आणि c1 c2. आणि त्याच्यानंतर आपल्याला या जो व्हेरिएबल आहे x आणि y याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला x काढताना x इज इक्वल टू जो हा dx आला आहे dx डिवायडेड बाय d करायचा आणि y काढत असताना dy डिवायडेड बाय y. हे इतकंच आपल्याला क्रॅमर्स रूलमध्ये लक्षात ठेवायचं आहे. एक्सची व्हॅल्यू काढायची कशी dx डिवायडेड बाय d, yची व्हॅल्यू dy डिवायडेड बाय y. आणि हे d कसा आला तर ही जी व्हॅल्यू आहे एक्सचा जो मल्टिप्लाइंग इलेमेंट आहे a1 आणि yचा a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2. त्याच्यानंतर dx घेताना c1 c2 b1 b2. त्याच्यानंतर dy घेताना a1 a2 c1 c2. हे लक्षात ठेवायला लागणार आहे तुम्हाला डीची व्हॅल्यू dxची व्हॅल्यू आणि dyची व्हॅल्यू. मग हे लक्षात ठेवत असताना तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता ए बी सी बी आणि ए सी हे एवढंच लक्षात ठेवायचं. आणि डी हा झाला डी, हा झाला डी एक्स आणि हा झाला डी वाय. आणि हेच आपल्याला डिटर्मिनंटमध्ये लिहायचं असताना ए बी म्हणजे काय ए आणि बी म्हणजे a1 a2 b1 b2. त्याच्यानंतर सी बी म्हणजे c1 c2 b1 b2 आणि ए सी म्हणजे a1 a2 c1 c2. हे एवढंच लक्षात ठेवायचं. आणि आपण आता एक्झाम्पल सॉल्व करू. त्यावरून तुमच्या लक्षात येईलच कसं सॉल्व करायचं असतं ते. चला आपण मग आता प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करू. त्याआधी आपण पेज नंबर 14 आणि 15वरती ज्या 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या सॉल्व करू. फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड फिल इन द ब्लँक्स. हे 2 इक्वेशन दिलेले आहेत y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस 3y प्लस 3 इज इक्वल टू 0. तर त्याच्यामध्ये सोल्युशन दिलेलं आहे आणि हे बॉक्सेस ब्लँक दिले आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. सोल्युशनमध्ये काय दिलं आहे राईट द गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू c. मग त्यांनी हे अरेंज केलेलं आहे 2x प्लस y इज इक्वल टू 19. हे मायनस इकडे गेलं प्लस होईल. आणि तसंच सेम 2x मायनस 3y इज इक्वल टू हे प्लस 3 आहे इकडे गेल्यावर मायनस होईल -3. आता हे आपण इक्वेशन जे आहेत आपले स्टँडर्ड a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x
प्लस B2Y इज इक्वल टू C2. आता यांच्यासोबत जर का आपण कम्पेअर केलं तर A1 B1 A1 A2च्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. A1 A2 B1 B2 इज इक्वल टू अँड C1 C2 इज इक्वल टू. A1ची व्हॅल्यू काय येणार आहे 2. B1ची व्हॅल्यू इथं काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे. आणि C1 इज प्लस 19 सॉरी. त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये A2 2 येणार आहे, B2 येणार आहे -3 आणि C2 येणार आहे -3. आता आपण पुट करू फिल इन द ब्लँक्समध्ये. D इज इक्वल टू मी काय सांगितलं होतं मगाशी, आपल्याला AB CB आणि AC लक्षात ठेवायचं आहे. तर AB जो असणार आहे तो D असणार आहे, हा DX आणि हा DY. तर आपल्याला आधी D काढायचं आहे म्हणजे A आणि B, म्हणजे इथं A1 A2 B1 आणि B2 असणार आहे. आता A1 काय आहे 2 आहे म्हणजे इथे 2 येणार आहे. A2 2 आहे इथे दिलेलाच आहे ऑलरेडी. B1 किती आहे 1 आहे, मग इथे 1 येणार आणि B2 -3 दिलेलं आहे. आणि मग आपण डिटर्मिनंट सॉल्व करताना आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो यांचं आणि मग या दोघांचं. म्हणजे इथे येणार आहे 2 × -3 -2 × 1 म्हणजे इकडे येणार आहे 1. त्याच्यानंतर 3 2 जा 6 म्हणजे इकडे येणार आहे -6 आणि -2 × 1 म्हणजे इथे येणार आहे 2. आता -6 -2 म्हणजे किती होणार, इथे पण त्यांनी डबल ब्रॅकेट दिलेलं आहे तर त्याच्यात तेच लिहावं लागेल आपल्याला. -6 -2 म्हणजे याचा आन्सर येणार आहे -8. त्याच्यानंतर DX काढताना काय लिहायचं CB लक्षात ठेवायचं म्हणजे C1 C2 B1 B2. आता C1 19 इथे ऑलरेडी दिलेलं आहे. C2 किती आहे -3 म्हणजे इथे येणार आहे -3. त्याच्यानंतर C आणि B1 आणि B2 इथे लिहायचे, B1 आणि B2. तर B2 दिलेलाच आहे त्यांनी आणि इथे येणार आहे B1 म्हणजे इथं 1 येणार. त्याच्यानंतर परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं म्हणजे 19 × इकडे येणार -3 मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये -3 × 1 किंवा लिहिताना 1 × -3 कसंही लिहा तुम्ही, 1 × -3. मग आपण आता सॉल्व करूया. 19 3 जा 57 आणि हे मायनस साईन आहे म्हणजे इकडे येणार -57 मायनस आणि 3 1 जा 3 आणि हे मायनस येणार आहे म्हणून इकडे -3 आणि हे मायनस मायनस प्लस होईल, -53 + 3 याचा आन्सर येणार आहे -54. म्हणजे इथे -57. इथे त्यांनी अजून एक स्टेप द्यायला पाहिजे होती पण दिलेली नाही आहे. -57 + 3 इज इक्वल टू 54. त्याच्यानंतर DYला काय असतं A × C म्हणजे A1 A2 C1 C2. आता A1 किती आहे 2 आहे इथे 2 येणार. C1 दिलेलं 19 आणि C2 -3 म्हणजे इथे येणार आहे -3. आता परत यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 × -3 2 × -3 आणि इकडे येणार आहे 19 × 2 19 × 2. 3 2 जा 6 इथे मायनस साईन आहे म्हणजे -6 आणि 19 2 जा 38 इथे येणार 38. -6 - 38 किती होतात -44 ह्याला आन्सर. त्याच्यानंतर पुढे बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx/d. आता dxची व्हॅल्यू किती आली आपली -54 म्हणजे इथे लिहूयात आपण -54/d. d किती आहे -8 आहे, -8. तर मायनस मायनस कॅन्सल होईल आणि आन्सर येणार आहे. आता 8ने 54ला डायरेक्ट डिवाईड होत नाही आहे त्यामुळं आपण याला 2ने डिवाईड करू म्हणजे किती येणार 27 /
4. आता या 4ने सुद्धा पूर्ण भाग जात नाही आहे, त्यामुळे हे आपण असंच ठेवू. हीच फायनल व्हॅल्यू असणार आहे. त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू काढताना dy डिवायडेड बाय डी. आता dy ची व्हॅल्यू किती आले -44 आणि डीची व्हॅल्यू आहे -8. मायनस साईन गेट कॅन्सल अँड 8 डिवायडेड बाय 44. आपल्याला इथे पण कम्प्लीट आन्सर मिळत नाही आहे. परत आपण 4ने दोघांना सुद्धा भाग जातो आहे, तर 4ने भाग लावला आपण, तर आन्सर येत आहे 4 1 जा 4, 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8, 11/2. मग x, y इज इक्वल टू 27/4 आणि 11/2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. तर या पद्धतीने आपण क्रॅमर्स रूलने इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे. आपण आता ॲक्टिव्हिटी 2 बघूया. सिमिलर पद्धतीने हे पण सॉल्व करायचं आहे. आता इथे सुद्धा 2 इक्वेशन दिलेले आहेत. 3x - 2y इज इक्वल टू 3 अँड 2x + y इज इक्वल टू 16. आता हे a1x + b1y इज इक्वल टू c1 आणि रिस्पेक्टिव्ह सेकंड एक्झाम्पल तसंच त्याच पद्धतीने दिलेलं आहे, त्यामुळे हे इक्वेशन काय अरेंज करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर इथे काय दिलेलं आहे आपल्याला बॉक्समध्ये, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स इन द गिवन इक्वेशन. आता इथे आपण डायरेक्ट फिल इन द ब्लँक्स मगाशी सांगितल्याप्रमाणे AB, CB आणि AC. आता इथे A1, A2, B1, B2 म्हणजे इकडे किती येणार आहे 3, 2, -2 आणि 1. आणि त्याच्यानंतर DXमध्ये किती येणार आहे C आणि B, C1, C2, B1, B2 म्हणजे 3, 16, -2 आणि 1. त्याच्यानंतर DY लिहिताना AC येणार आहे, त्याच्यामुळं इथे येणार A1 म्हणजे 3, A2 म्हणजे 2, C1 म्हणजे 3, C2 म्हणजे 16. आता हे आपण सॉल्व करूया. इथे बॉक्समध्ये डायरेक्ट आन्सर लिहिते मी. 3 × 1 म्हणजे 3 -2 × 2 म्हणजे 2 2 जा 4 मायनस प्लस 7 येणार याचा आन्सर 3 + 4. त्याच्यानंतर हे पण 3 1 जा 3 मायनस प्लस होणार 16 2 जा 32 आणि फायनल आन्सर येणार आहे 35. त्याच्यानंतर हे सुद्धा 16 3 जा 48 मायनस 3 2 जा 6 आणि याचा आन्सर येणार आहे 42. त्याच्यानंतर व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल. आपण मगाशी काढल्याप्रमाणे इथे येणार आहे x काढताना dx डिवायडेड बाय डी आणि dy डिवायडेड बाय डी. त्याच्यामुळं इथं येणार आहे dxची व्हॅल्यू काय आहे 35 डिवायडेड बाय 7 आणि dyची व्हॅल्यू आहे 42 डिवायडेड बाय 7 म्हणजे याचा आन्सर आलं 5 आणि याचा आन्सर आलं 6. 7 6 जा 42. त्यामुळं x, y इज इक्वल टू 5, 6 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. तर या 2 ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. इकडे x म्हणजे या व्हॅल्यू मी इथे लिहिते साईडला dx/d आणि y म्हणजे dy डिवायडेड बाय डी. तर दोन्ही ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. आपण हा व्हिडिओ इथेच थांबवू. मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपला प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो घेणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.